नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र भरती या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेला उद्देशून आम्ही इयत्ता 6वीच्या पुस्तकातील प्राचीन भारताचा इतिहास यावर एक सिरीज चालवली आणि यामधील जो प्राचीन भारताचा इतिहास आहे त्यावर आधारित जो काही सार आहे, जो काही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे। ठीक आहे, आणि त्यावर आधारित काही नमुना प्रश्न आम्ही इथं तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। हा प्रश्नसंच तुमच्या अभ्यासाची टेस्ट आहे। ठीक आहे, प्राचीन भारताचा इतिहास याचा तुम्ही किती अभ्यास केलेला आहे आणि तुमच्या आठवणीत किती आहे हे समजून घेण्याचा आणि त्याची परीक्षा घेणारा हा प्रश्नसंच आहे। तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हा झटपट देण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आणि हा जो व्हिडिओ आहे ही जी मॉक टेस्ट आहे ती नक्की तुम्ही शेवटपर्यंत सोडवा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला हे किती जमलं आणि आम्ही तुम्हाला जो काही सार दिलेला आहे त्याचा तुम्हाला किती फायदा झाला, किती आठवणीत आहे। ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, सम्राट कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर कोणते? कनिष्कपूर। डॅशने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली? हर्षवर्धन यांनी। बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर कोणी केले? युआन श्वांग यांनी। डॅशने हर्षचरित हा हर्षवर्धनच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला? बाणभट्टाने। वीणा वादनात प्रवीण असलेला राजा? समुद्रगुप्त। भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे? राजा कुशाण। समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेल्या विजयांचे वर्णन डॅश स्तंभालेखात सविस्तर दिलेले आहे? प्रयागच्या। याला प्रयाग प्रशस्ती किंवा अलाहाबाद प्रशस्ती असे देखील म्हणतात। गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय होते? श्रीगुप्त। कनिष्काच्या काळात डॅश या कवीने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले? अश्वघोष यांनी। कनिष्काच्या सोन्याच्या नाण्यांवर डॅश यांची प्रतिमा होती? गौतम बुद्ध यांची। डॅश याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले? कृष्ण राजा पहिला याने। हा राष्ट्रकूट घराण्यातील राजा होय। कनिष्काच्या काळात डॅश या कवीने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले? उत्तर आहे अश्वघोष। हा प्रश्न रिपीट झाला आहे। महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे जी अखंड पाषाणात खोदलेली आहेत ती कोणाच्या कारकिर्दीत खोदली गेली? नरसिंह वर्मन यांच्या काळात। महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन घराणे कोणते? सातवाहन घराणे। वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव डॅश असे होते? विंध्यशक्ती। वाकाटकचा राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील डॅश या ग्रंथाची रचना केली? सेतुबंध या ग्रंथाची। वाकाटक यांच्या काळातील मेघदूत हे काव्य कोणाचे आहे? कालिदास यांचे। हाल नावाच्या सातवाहन राजाचा डॅश हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे? गाथा सप्तशती। सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? राजा सिमुख। पल्लव घराण्यातील राजधानीचे शहर कोणते? तमिळनाडूतील कांचीपुरम। कोणत्या 2 नद्यांच्या मध्ये वाराणसी हे शहर वसलेले आहे? वर्णा आणि असी। गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तसेच व्याकरणकार पाणिनी चरक हे सुद्धा डॅश विद्यापीठाचे विद्यार्थी होत? तक्षशिला विद्यापीठाचे विद्यार्थी। पंचसिद्धांतिका हा ग्रंथ कोणाचा आहे? वराह मिहिर यांचा। भारतीय वैद्यकशास्त्राला डॅश असे म्हटले जाते? आयुर्वेद।
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कोणत्या खगोलशास्त्रज्ञाने सांगितले? आर्यभट्ट यांनी. डॅश या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती आहे. सिद्ध नागार्जुन. अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख ग्रंथ कोणाचे आहेत? वाग्भट यांचे. बृहत्कथा हा ग्रंथ कोणी लिहिला? गुणाढ्य यांनी. पंचतंत्र हे जगप्रसिद्ध कथा साहित्य डॅश यांनी लिहिले. विष्णू शर्मा यांनी. स्वप्न वासवदत्त हे नाटक कोणाचे आहे? भास यांचे. डॅश यांचे अभिज्ञान शाकुंतल हे सुप्रसिद्ध नाटक आहे. कालिदास यांचे. रामायण हे महाकाव्य डॅश ऋषींनी रचले? वाल्मिकी यांनी. महाभारत हे महाकाव्य डॅश ऋषींनी रचले? व्यास ऋषींनी. डॅश यांचे शिशुपाल वध हे प्राचीन कालखंडातील महाकाव्य विख्यात आहे. माघ यांचे. नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणाचा आहे? भरत मुनी यांचा. अष्टाध्यायी हा संस्कृत मधील व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ कोणी लिहिला? पाणिनी यांनी लिहिला. इयत्ता 6वीला कोणत्या काळातील इतिहास शिकवला जातो? प्राचीन भारताचा इतिहास. गांधार कलाशैलीत प्रामुख्याने कोणाच्या मूर्ती बनवल्या जात होत्या? गौतम बुद्ध यांच्या. ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला, त्याला डॅश असे म्हणतात? त्याला गांधार कलाशैली असे म्हणतात. शून्याचा शोध कोणी लावला? आर्यभट्टने. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात डॅश असे नाव होते? चीनांशुक असे नाव होते. कंबोडिया या देशातील डॅश या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली? फुनान या प्राचीन राज्याची. कंबोडिया या देशातील फुनान या राज्याची स्थापना कोणी केली? कौंडिन्य नावाच्या भारतीयाने केली. श्रीलंकेतील डॅश आणि डॅश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्पर संबंधाची माहिती देतात. महावंश आणि दीपवंश. रोमन बनावटीतील महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात डॅश या धातूच्या काही वस्तू सापडल्या? कासे. चंद्रगुप्त मौर्याविषयीचे अयोग्य विधान कोणते ते ओळखा? मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा राजा नंद याचा पडाव करून मगध काबीज केले. गुजरात राज्यातील जुनागड जवळ सुदर्शन नावाचे धरण बांधले. बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्माचा स्वीकार केला हे विधान चुकीचं आहे, कारण त्यांनी जैन धर्माचा स्वीकार केला होता. डॅशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे चलन चालू केले. सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त, सम्राट दार्युश, नंद राजा. तर उत्तर आहे सम्राट दार्युश. खालीलपैकी मौर्य सम्राट नसलेला पर्याय ओळखा. सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त, सम्राट बिंदुसार, सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर. उत्तर आहे सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर. हा ग्रीक राजा होता. सम्राट अशोकाच्या काळात मौर्य साम्राज्याची राजधानी डॅश होती? पाटलीपुत्र, तोशाली, तक्षशिला, सुवर्णरत्न. उत्तर आहे पाटलीपुत्र. अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरी गाथा हे ग्रंथ डॅश काळातील आहेत? मौर्य, कुशाण, वर्धन का गुप्त? उत्तर आहे मौर्य. भारतातील लेण्यांमध्ये डॅश ही सर्वात प्राचीन लेणी म्हणून प्रसिद्ध आहे? बराबर, कैलास, वेरूळ यापैकी नाही. उत्तर आहे बराबार लेणी.